मित्रांनो, सातत्याने आपण म्हाडा, सिडको किंवा इतर ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना जाहीर होतात त्या योजनाबद्दलची आपण सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो। आणि मित्रांनो, जे काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतात ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। असंच एक पुणेकरांसाठी खूप चांगली खुशखबर पुणे महानगर विकास प्राधिकरण अर्थातच PMRDA ने दिलेली आहे आणि ती म्हणजे 1604 घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि याच लॉटरी संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, PMRDA ने जी काही आता सोडत जाहीर केलेली आहे त्याचा शुभारंभ कालच महानगर आयुक्त श्री राहुल महिवालजी यांच्या हस्ते याचा शुभारंभ कालच झालेला आहे। याची जी काही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे ती जवळजवळ 1604 घरांसाठी आहे। याच्यामध्ये 1 RK 1 BHK आणि 2 BHK तीनही स्वरूपाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। उत्पन्न गट पाहिला तर या ठिकाणी फक्त आणि फक्त EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट आणि LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी ही दोन्ही प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता ही जी योजना आहे मित्रांनो दोन ठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे। एक आहे पेठ क्रमांक 12 जे भोसरी या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे पेठ क्रमांक 30 आणि 32 जे वाल्यकरवाडी चिंचवड या ठिकाणी आहे। तर या दोन्ही ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता ही जी काही घरे आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन प्रकारची घरे आहेत। एक तर PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना आणि दुसरी आहेत परवडणारी घरे अफोर्डेबल हाऊसिंग याच्या अंतर्गत काही घरे आहेत। आता जे पेठ क्रमांक 12 भोसरी या ठिकाणी PMAY ची घरे आहेत आणि वाल्यकरवाडी चिंचवड या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंग अर्थातच परवडणारी घरे या अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता सर्वांना प्रश्न पडला असेल नेमकं ही ऑनलाईन सोडत पाहायची कशी, यासाठी कुठल्या वेबसाईटला भेट द्यायची, नेमकं माहिती पुस्तिक कसं डाउनलोड करून घ्यायचं, ही जाहिरात कशी बघायची, माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची, घरांची संख्या काय आहे, त्यांचा कार्पेट एरिया काय आहे, त्या घरांची किंमत काय आहे, लोकेशन काय आहे, ही सगळी माहिती आपण सविस्तररित्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया ही जाहिरात नेमका कशी पाहायची, कुठल्या वेबसाईटला भेट द्यायची आणि ती कशी डाउनलोड करून घ्यायची ही आपण सर्वप्रथम माहिती पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे www.lottery.pmrda.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे। त्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉटरीचं एक नवीन पेज ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही सगळे डिटेल्स पाहू शकता, म्हणजे लॉटरीचे शेड्यूल काय आहे, त्यांचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, तुम्हाला तुमचा ID बनवायचा आहे किंवा जे काही स्कीम्स आहेत स्कीमबद्दलची माहिती ही सगळी या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं आपल्याला ती जाहिरात बघायची आहे, जे बुकलेट आहे ते माहिती पुस्तिका आपल्याला घेणं आवश्यक आहे। म्हणून इथे तुम्ही पाहू शकता लॉटरी बुकलेट आहे, त्या लॉटरी बुकलेटवर तुम्ही क्लिक करायचं आहे। लॉटरी बुकलेटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते बुकलेट डाउनलोड होईल आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही त्यातले डिटेल जे काही आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। इथे तुम्ही पाहू शकता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे, इथे सगळी माहिती व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेली आहे। तुम्ही हे बुकलेट डाउनलोड करून घ्या आणि या बुकलेटमध्ये सर्व तपशील हा व्यवस्थितरित्या दिलेला आहे। हा तपशील एक वेळा नव्हे तर दोन वेळा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला लॉटरीमध्ये अर्ज करताना अडचण येणार नाही। ह्याच्यामध्ये सगळ्यांना मित्रांनो साईट व्हिजिट म्हणजे बरेच इमेजेस दिलेले आहेत, फोटोज दिलेले आहेत, सॅम्पल फ्लॅटचे फोटोसुद्धा दिलेले आहेत, सगळ्या इमारतीमध्ये कोणत्या फ्लोअरला किती घरे उपलब्ध आहेत ही सगळी माहिती याच्यामध्ये सविस्तररित्या दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। यानंतर महत्त्वाचं आहे मित्रांनो सोडतीचे वेळापत्रक, काय शेड्यूल आहे, काय टाईम टेबल आहे ते आपण पाहूया। या ठिकाणी पहा स्टेज आणि ड्युरेशन आपण पाहू शकतो। या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात होणार आहे मित्रांनो 2 सप्टेंबर 2022 सकाळी 10 वाजल्यापासून याची सुरुवात होणार आहे आणि 1 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता। एडिट रजिस्ट्रेशन, तुम्हाला काही वाटलं की आम्हाला फॉर्म भरताना काही रजिस्ट्रेशन करताना काही माहिती चुकलेली आहे तर एडिट रजिस्ट्रेशन 2 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर इथे 2 सप्टेंबरच झालेलं आहे, ते चुकून झालेलं आहे मित्रांनो, इथे करेक्शन करून घ्या। 2 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हे करेक्शन करू शकता।
ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायची तारीख आहे मित्रांनो 3 सप्टेंबर 2022 सकाळी 10 वाजल्यापासून ते 3 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तारीख आहे 3 सप्टेंबर 2022 सकाळी 10 वाजल्यापासून 4 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59 NEFT किंवा RTGS चलन जनरेट करायचं असेल तर 3 सप्टेंबर 2022 दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होईल, 2 वाजल्यापासून सुरू होईल आणि 6 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59 तुम्ही चलन जनरेट करू शकता. आणि चलन जनरेट केल्यानंतर बँकेमध्ये जाऊन जर तुम्हाला NEFT RTGS पेमेंट करायचे त्याची तारीख आहे 3 सप्टेंबर 2022 सकाळी 10 वाजल्यापासून 5 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59 तुम्ही NEFT चलन किंवा RTGS पेमेंट करू शकता. त्यानंतर या सोडतीसाठी जे काही ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे, ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन चेकलिस्ट लागणार आहे मित्रांनो 20 सप्टेंबर 2022. खरं तर 20 सप्टेंबर नसावं, इथे ऑक्टोबरमध्ये लिस्ट लागेल कारण 5 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे पेमेंट करण्याची. तर याचा अर्थ की 6 किंवा 7 ऑक्टोबरपर्यंत ह्याची चेकलिस्ट लागेल संध्याकाळी 6 वाजता. आणि लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन फायनल लिस्ट लागणार आहे 10 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6 वाजता. ह्याचा ड्रॉ होणार आहे मित्रांनो, लॉटरी लागणार आहे, सोडत फुटणार आहे 29 ऑक्टोबर 2022 सकाळी 11 वाजता आणि त्याची यादी जाहीर केली जाणार आहे संध्याकाळी 6 वाजता. PMRDच्या वेबसाईटवर त्याची यादी जाहीर केली जाणार आहे. अर्थातच लिस्ट ऑफ विनर्स ही 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि तुमचं रिफंड अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. अनेकदा लोक कमेंट करतात सर रिफंड कधी मिळणार आहे, रिफंड कधी मिळणार आहे. तर याचं रिफंड सुरुवात होणार आहे 1 नोव्हेंबर 2022 सकाळी 10 वाजल्यापासून ते पुढील 15 ते 20 दिवसात तुमचं रिफंड तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता यानंतर जे काही पेठ क्रमांक 30 आणि 32 आहे वालीकरवाडी तेथील शेड्यूल वेगळं दिलेले आहे तेही आपण पाहूया. रजिस्ट्रेशन, एडिट रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन ही सारख्याच तारखा आहेत मित्रांनो, फक्त ऑनलाईन पेमेंटची तारीख इथे वेगळी दिलेली आहे. बघा, ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 3 सप्टेंबर 2022 ते 3 ऑक्टोबर 2022 इथपर्यंत सगळ्या सारख्याच तारखा आहेत. पण ऑनलाईन पेमेंटची तारीख इथे दिलेली आहे 3 सप्टेंबर 2022 दुपारी 3 वाजल्यापासून ते 18 सप्टेंबर 2022. लक्षात घ्या मित्रांनो, तारीख इथे 18 सप्टेंबर दिलेली आहे म्हणून ही तारीख तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. कदाचित इथे थोडेफार करेक्शन असू शकतात, मी लवकरच त्याच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. तर 18 सप्टेंबर पेमेंटची शेवटची तारीख आहे, ऑनलाईन पेमेंटची शेवटची तारीख आहे रात्री 11:59 NEFT चलन जनरेट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे 6 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. आणि NEFTचं पेमेंट जे करायचं आहे ते आहे 3 सप्टेंबर 2022 दुपारी 3 वाजल्यापासून ते 5 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59 तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. थोडाफार तारखेचा इथे गोंधळ दिसतोय, तो लवकरच मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो कारण हे बुकलेटमध्ये ह्या सगळ्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो. यानंतर लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन इथे सुद्धा 20 सप्टेंबर दिलेली आहे. कदाचित ही 8 ऑक्टोबर असायला पाहिजे किंवा ऑक्टोबरचा सेकंड वीक असायला पाहिजे. लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन ही लागणार आहे 10 ऑक्टोबर 2022. याचाच अर्थ की ड्राफ्ट लिस्ट ही 10 ऑक्टोबर लागू शकते आणि ॲक्सेप्टेड लिस्ट लागणार आहे 18 ऑक्टोबर 2022. म्हणजे 18 तारखेला तुमची ड्राफ्ट ॲक्सेप्टेड लिस्ट अंतिम पात्रता यादी लागणार आहे आणि ड्रॉ होणार आहे 29 ऑक्टोबरलाच, जो सेम होणार आहे दोन्ही ठिकाणचा. आणि लिस्ट ऑफ विनर्स प्रसिद्ध होणार आहे 29 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता. रिफंडसुद्धा तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून मिळणार आहे, म्हणून तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर पाहूया मित्रांनो उपलब्ध घरांचा तपशील, नेमक्या घरांची किंमत आणि त्यांचा एरिया काय आहे सविस्तर माहिती पाहूया. सर्वप्रथम आपण पेठ क्रमांक 12 भोसरी या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध आहेत त्याचा तपशील पाहूया. योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच PMAY. उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS. एकूण उपलब्ध घरे आहेत 31. घरांचं चटई क्षेत्रफळ आहे 29.55 स्क्वेअर मीटर अर्थातच 370 स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे 7,40,000. अर्थातच जी लॉटरी फेब्रुवारी 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती पहिली लॉटरी ह्याच ठिकाणची, त्याच किमती या ठिकाणी सेम ठेवण्यात आलेल्या आहेत. किमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाहीये. यानंतर त्याच ठिकाणी मित्रांनो पेठ क्रमांक 12 भोसरी या ठिकाणी बघा योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच PMAY. उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट. आता लक्षात घ्या अत्यल्प उत्पन्न गटाचं उत्पन्नाची मर्यादा 25,000 आहे मासिक आणि वार्षिक 3 लाखापर्यंत आहे. आणि अल्प उत्पन्न गटाची उत्पन्न मर्यादा ही 25 ते 50 आहे अर्थातच 3 लाख ते 6 लाखाच्या दरम्यान आहे. जे काही उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आलेले आहेत ती उत्पन्न मर्यादेत बदल इथे लागू केले गेले नाहीत. जी जुनी उत्पन्नाची मर्यादा आहे तीच इथे ठेवलेली आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत 793. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 59.27 स्क्वेअर मीटर अर्थातच 667 स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे 32 लाख रुपये. ही सगळी घरे 2 BHK स्वरूपाची आहेत.
यानंतर दुसरं ठिकाण आहे मित्रांनो, पेठ क्रमांक 30-32 वाल्हेकरवाडी चिंचवड या ठिकाणी योजना आहे परवडणारी घरे, अफोर्डेबल हाऊसिंग आपण ज्याला म्हणतो. उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट, अर्थातच EWS. याचं मी उत्पन्नाची मर्यादा ऑलरेडी सांगितलेली आहे, जुनीच उत्पन्न मर्यादा आहे. एकूण उपलब्ध घरे आहेत 366. चटई क्षेत्रफळ आहे 25.52 स्क्वेअर मीटर, अर्थातच 275 स्क्वेअर फीट. आणि घरांची किंमत आहे 18,80,824. त्यामानाने बरीच किंमत वाटते, जास्त किंमत वाटते. आता मला साईट व्हिजिट केल्यानंतर समजेल नेमकं ही किंमत जास्त काय आहे किंवा काय काय सोयी सुविधा, ते लोकेशन कसं आहे हे आता मी लवकरच त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करणार आहे. त्यानंतर तिथेच त्याच ठिकाणी पेठ क्रमांक 30-32 वाल्हेकरवाडी चिंचवड या ठिकाणी परवडणारी घरे अंतर्गत उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG साठी एकूण उपलब्ध घरे आहेत 414. घरांचं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 34.57 स्क्वेअर मीटर, अर्थातच 372 स्क्वेअर फीट. घरांची किंमत आहे 25,47,809 रुपये. इथे सुद्धा अल्प उत्पन्न गटाचं उत्पन्न मर्यादा ही जुनीच लागू केलेली आहे. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला पुणे या ठिकाणी जी काही PMRDने जी काही सोडत जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भातील थोडक्यात माहिती मिळालेली असेल. पुढील भागामध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत मित्रांनो या सोडतीसाठी आवश्यक पात्रता काय आहे, आवश्यक अटी काय आहेत, महत्त्वाचे नियम काय आहेत, ही सगळी माहिती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर लवकरच आपण जे काही साईट दिलेली आहे त्या प्रत्येक साईटला जाऊन व्हिजिट करणार आहोत आणि तेथील सॅम्पल फ्लॅट आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. हे होतं मित्रांनो PMRDA कडून पुण्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या सोडती संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.